राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कलाकुसरी कायचनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन करतो, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करूया। काल आपण 205 नंबरच्या ओळीपर्यंत चिंतन बघितलेलं होतं, शरीराबद्दलचं चिंतन होतं। पण ज्ञानाचं तादात्म्य हे शरीराशी नसतं आणि त्यामुळे ज्ञानी या अशा प्रकृतीच्या गुणाला वश होत नाहीत। त्यामुळे गुणाच्या पलीकडे जाण्याचा त्यांचा स्वभाव बनलेला असतो। त्यामुळे आणखीन एक ओवी आपण मागच्या वेळा बघितली होती, तू गुण त्रयाते आवेरी मी माझे ऐशेन करी, एक आत्मसुख अंतरी विसंबे झणे। जे हे लोक असतात हे आत्मसुखामध्ये रममान झालेले असतात आणि त्यामुळं गुणापासून ज्या गोष्टी परिणाम जे होतात त्यांना ते वश होत नाहीत। त्यामुळे गुणाच्या पलीकडे असतात आणि गुणाच्या पलीकडे गेल्यामुळं प्रकृतीच्या संबंधानं, गुणांच्या संबंधानं येणारा होणारा जो त्रास आहे तो त्यांना होत नाही। कारण प्रत्येक गुण काहीतरी त्याच्या गुणाप्रमाणे, आपण म्हणतोय ना, तो त्याच्या गुणाप्रमाणे तो वागत असतो। म्हणजे परमपूज्य काकासुद्धा म्हणतात, तर तो आणखीन कसा वागेल। एखादा व्यक्ती समोर आला, कशाला तरी गोष्टीवर भडकला तर तो भडकणारच, तर तो आणखीन कसा वागेल। त्याचा गुण कोणता कोणत्या वेळीवर असेल तसा तो वर्तन करत असतो। आणि म्हणून इथं आता वर्णन केलेलं आहे की शरीराच्या दृष्टीनं हे ज्ञानाचं शरीराला महत्त्व देत नाहीत ते, आणि शरीराचं महत्त्व त्यांच्या दृष्टीनं कमी असल्यामुळं महत्त्व कुठंपर्यंत देतात, हे माझं मुक्तीचं साधन आहे, देवाच्या द्वारे उभा क्षणभरी, हा जो शब्द वापरतात माऊली, ते देवाचं द्वार हे शरीर आहे आणि त्यानंच मुक्तीची द्वारं खुली होतात। हा दारवंट आहे, माऊलींचा आणखीन एक शब्द आहे, हा उंबरा ओलांडून पुढे पलीकडे जायचा आहे। कोणता उंबरा आहे, शरीराचा, आणि शरीराच्या उंबऱ्याच्या पलीकडे जाता आलं पाहिजे। म्हणजे शरीराला पाठीमागं टाकून शरीराच्या पलीकडे जाता आलं पाहिजे शरीर असताना। आता शरीर नसताना पलीकडे जाणं काय घडतच नाही, त्याला अलीकडेही नाही आणि पलीकडेही नाही। शरीर गेल्यानंतर उपयोग काय आहे, शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीराला ओलांडून जावं लागतं, नाहीतर मग, कारण शरीराच्या पलीकडेच गेल्यानंतर खऱ्या अर्थानं परमार्थाचा सुखाचा अनुभव यावा लागतो, अन्यथा येणार नाही। जोपर्यंत शरीराशी तादात्म्य आहे, शरीराशी मी एकरूप झालेला आहे, तोपर्यंत शरीर आणि शरीराच्या संबंधी जी माणसं असतात, शरीराच्या संबंधी ज्या काही प्रसंग असतात, माझी प्रॉपर्टी असते, त्याच्यात मी अगदी रममान झालेला असतो। शरीरच टाकलं ना, म्हणजे शरीर ओलांडलं ना, तर असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा संबंध तुटतो त्यामुळं। कारण शरीर हेच कनेक्ट करतं सगळ्याशी। शरीर आसक्तीला जोडून देतं, द्वेषाला, मत्साला, क्रोधाला जोडून देत असतं आपल्याला, आणि आपल्याला त्यांच्या विकाराप्रमाणे आहे तसं करायला लावत असतं। शरीर जोडून देतं आपल्या आजाराला, आजाराचा मला जो त्रास होतो ना, तो शरीराला आणि आजाराला मी एकत्र जोडल्यामुळे मला त्रास होतो, नाहीतर होणारच नाही। खूप लोक आहेत, परमपूज्य म्हणतात पाय दुखतात, म्हणतात आता किती वर्ष झालं आम्ही बघतोय तेव्हापासून म्हणतात माझं पाय सुचतात। पण कोण म्हणते, आम्ही म्हणतोय त्यांना तुमचे पाय दुखतात का, ते म्हणतात तुम्ही म्हणा लागला की मला कळते माझं पाय दुखायला लागले ते, म्हणजे त्यांना त्या शरीराचं भान नसतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या ते पलीकडे जातात। म्हणून एक मुद्दा, चिंतनाचा मुद्दा आला लक्षात, बोललो कसा, की शरीर आणि आमच्यातले विकार यांना शरीरच जोडते मला त्यांच्याशी, नाही तर जोडणं होत नाही। मी शरीराशी एकरूप झालेलो असेल ना, मग सगळ्या जगाशी एकरूप आहे असं समजायचं बघा, दुसरा काही कारण शरीरच जगाशी जोडतं, शरीर विकारांशी जोडतं, शरीर माझ्या माणसांशी जोडतं, शरीर माझ्या प्रॉपर्टीशी मला जोडते। नाहीतर मी बाजूलाच आहे, माझा आणि त्याचा संबंधच नाही आहे मुळात। मी हा स्वतंत्र आहे की ज्याच्याशी काय निष्कलम निर्मलम शांतम असं वर्णन त्याचं केलेलं आहे माझं, माझ्या स्वरूपाचं। मग माझा स्वरूप जर बाजूला असेल तर मी त्याच्याशी एकरूप होतो का,
फक्त परमार्थ करणं, मुक्ती करणं म्हणजे काय, ह्याच्याशी असणारं तादात्म्य सोडून देणं, बाकी काही करायचं नाही. जमलं तर ते करावं, नाही तर दुसरा एक मुद्दा आहे की ज्याच्याशी तादात्म्य करायचं त्याच्याशी करावं. म्हणजे एक काहीतरी करायला पाहिजे ना, की शरीराचं तादात्म्य सोडा, नाही तर आत्म्याशी तादात्म्य करा. दोन्हीपैकी एक, देवाशी तादात्म्य करा, देवाशी दोस्ती करा, नाहीतर जगाची संगत सोडा. दोन्हीपैकी एक काहीतरी करायलाच पाहिजे, नाही तर मग काय घडतच नाही. आता दोन्हीचा अर्थ आलटून पालटून एकच आहे वास्तविक तसा केला तर. म्हणून ज्ञानी लोक जे असतात, हे ज्ञानी लोक ते शरीराच्या पलीकडे जातात, त्यांचं तादात्म्य शरीराशी संपलेलं असतं, त्यामुळे प्रकृतीशी संपतं. प्रकृती वेगळी नाही, माझ्या दृष्टीनं शरीर हीच प्रकृती आहे. जगाचा विचार जर कराला तर जग फार मोठं, ब्रह्मांड केवढं आहे, हा सगळ्या ब्रह्मांडाला प्रकृती म्हटलेला आहे. पण माझ्या दृष्टीनं केवढं, माझं शरीर, एवढीच प्रकृतीशी माझा संबंध. माझं शरीर नसेल तर प्रकृती कुठली आली आणि कुठला संसार आणि कुठली नाती होती, काहीच नसतंय. फक्त शरीर आहे म्हणून शरीर हाच प्रपंच आहे माझ्यासाठी, शरीर हेच प्रकृती आहे माझ्यासाठी. आणि त्यांनाच ओलांडून म्हणजे त्याच्याबद्दल असणारं जे एकरूपता आहे, जुळवून घेणं, ते काढून घेतलं पाहिजे आपण. आणि म्हणून इथं म्हणलं, ज्ञानी पुरुषामध्ये वेगवेगळा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. ज्ञानी एकसारखे वागत नाहीत, प्रकृती गुणाप्रमाणे वागतात, हे मात्र भगवद्गीतेने सिद्ध करून दाखवलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी फारसं त्याच्यावर चिंतन केलेलं नाही, चर्चा पण करत बसले नाहीत. ते म्हणतात ही काय होती कारण, त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला आणि त्याच्यावरले उपाय सांगतो. ज्ञानेश्वर माऊली दुसरं काय बोलत नाही. ही कंडिशन आहेच, वास्तव आहे, पण वास्तव गीतेनं मांडलं, माऊलींनी त्याच्यावरती उपाय सांगितलेले आहेत. आणि हे उपाय आपण बघत आलो. ज्ञानी पुरुषामध्ये वेगवेगळे प्रकार घडतात. एखादा इंग्रजी भाषा बोलतो, रशियन भाषा, हिंदी, कन्नड भाषा पण बोलतो, आणि दुसरा बोलत नाही, हा ज्ञानी नाही वाटतंय. असा काही संबंध आहे त्याचा, सांगा बघू. प्रकृती गुणाप्रमाणे त्यांच्यावर लहानपणापासून मराठी भाषा बोलायचे संस्कार आहे, ते कन्नड कसे बोलतील सांगा, किंवा कन्नड भाषा बोलायचे संस्कार आहे, ते मराठी कसे बोलतील सांगा. त्यांना 3-4 भाषा येतात, एखाद्याला एकच भाषा येते. याचा अर्थ नाही आत्मज्ञानाचा काही संबंध आहे का? काहीही नाही. प्रकृती गुणाप्रमाणे, संस्काराप्रमाणे, शिक्षणाप्रमाणे, आईवडिलांच्या वळणाप्रमाणे ती वागत असतात. त्यामुळे त्यांना सवय ज्या लागलेल्या असतात त्याप्रमाणे असतात. म्हणून कुठल्या ज्ञानी पुरुषाच्या शरीरावरून, त्यांच्या सवयीवरून त्यांच्या ज्ञानाची कल्पना करू नये. त्यांचं ज्ञान वेगळं आणि त्यांच्या सवयी ज्या असतात त्या भिन्न भिन्न असतात. परंतु ह्या प्रकृती गुणाला मात्र ते वश होत नाही, हे मात्र निश्चित आहे. त्याच्या पलीकडे गेल्यामुळं जरी ती काहीतरी भोग एखाद्या वेळेला घेत असतील तरी पण त्यात अडकत नाहीत भोगामध्ये, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. एखादी गोष्ट निषिद्ध असली तर कुणाच्या तरी समोर त्यांच्याकडून घडू शकते, निषिद्ध असलेली गोष्ट, परंतु त्यामध्ये ते स्वतःला बांधून घेत नाही, पलीकडे लगेच जातात, कारण त्यांना भान असतं स्वतःचं. आणि त्याचाच विचार ह्या देहाच्या संदर्भातच आहे. म्हणून इथं माऊली काय बोललेत बघा, की 205 नंबरच्या ओळीमध्ये, एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मिळवावी. काल आपण या ओळीवर चिंतन केले होती. जे शरीर तुला भोगाचं साधन म्हणून वापरायसाठी दिलेलं आहे, पण भोग भोगता भोगता धर्म भोग, अर्थ भोग, काम भोग, पण पुरुषार्थ शेवटचा जो मोक्षाचा आहे ना, तिथं जा ना. हा खरा प्रवास आहे त्या शरीराचा. नुसता भोगातच अडकतोस का काय? भोग मध्ये 2 आहेत बघा, भोग, अर्थ आणि काम हे भोग आहेत, पण ते धर्मानं आणि नीतीनं भोग. धर्मानं नीतीनं अर्थ भोगलास, धर्मानं आणि नीतीनं काम भोगलास तर तुला मोक्षाची प्राप्ती होणारच आहे. आणि ह्यासाठी ती बंधनं सांगितलेली आहेत. देह पराधीन आहे म्हणून सांगितलेलं आहे, तेही लक्षात ठेव. नाशिवंत आहे, तू जाणार आहे, रोज रोज त्याच्यामधलं सगळं जायला लागलेलं आहे, हळूहळू निघालेलं आहे. आणि म्हणून तू सावधपणानं राहा. काल एक आपण उभी बघितली होती बघा, भोगी जात जे तुले ते एका शरीराच्या निकिया लागले, आणि शरीर तो पडले काळाच्या तोंडी. काळाच्या तोंडामध्ये शरीर आहे. भोग तरी शरीरानंच भोगावे लागतात, पण गरीब गात्र होतात. कधी कधी आपली इंद्रिय काम देत नाहीत, पण आसक्ती संपत नाही. असं खूप वेळा घडलंय. अनेक आता शेवटच्या टप्प्यामध्ये, वार्धक्यामध्ये इंद्रिय काही काम देत नाहीत, काही त्यांना कळत पण नाही, त्यांना ऐकू येत नाही, पण ऐकायची इच्छा बंद झाली का? हा मुद्दा आहे. हा करून काहीतरी मशीन लावतील कारण ऐकणार म्हणतील. तुकोबा म्हणतात, ऐकायला नाही आलं तर बरं होईल, काय यांचं ऐकत बसायचं रोज उठून, तिच्यापेक्षा गप्प शांत बसलेलं बरं, कारण ऐकूनच विकारात येतात. विकाराची केंद्रस्थान आहे ती. नाक आहे, नाकातून आत विकार घुसतात, डोळ्यातून आत विकार, कानातून आत, सगळी इंद्रिय मोकळीच आहे. ती कठोपनिषदमध्ये किंवा कुठल्याच उपनिषदामध्ये वर्णन आहे त्याची. पराची आखाणी अशी उघडून ठेवलेली आहे.
सगळं जे बाहेर येते ना ते येते. म्हणून काल आपण बोललो होतो बघा, इंद्रिय देऊनी कवाड, म्हणजे त्यांची दारं बंद करा. ती नैसर्गिकरित्या बंद झालेली नाही, आपण बंद करावी लागणार आहे. आणि बंद करण्यासाठी जे आपण वापरणार आहे ती दरवाजे, ज्याला आपण म्हणतो कवाड, हे नाम साधन आहे, ध्यान साधन आहे, तत्वाचं चिंतन करायचं, ज्ञानेश्वरीचा गाथेचा दासबोधाचा अभ्यास करत राहायचं, मनोमताचा अभ्यास करायचा. मनोबत तरी फार छान आहे बघा ही इंद्रियांची कवाडं बंद करण्यासाठी. म्हणजे त्याच्यात बरोबर वर्णन केलंय कुठलं इंद्रिय काय तुला त्रास देतंय आणि मनाला कसं समजावून द्यायचं आहे. तर या सगळ्यामध्ये भोगात आनंद नाही, हे माऊलींनी या ओवीमध्ये कालचे आपण बघितलं, ती पराधीन आहेत. आणि त्यामुळं जरी ती पराधीन आहेत तरीसुद्धा काय करतात की आपल्याला मात्र नाचवतात इंद्रिय, शरीरसुद्धा तसंच करायला लागतं. म्हणून इच्छा संपवाव्या लागतात, संपत नाहीत. इंद्रियांची क्षमता संपते काही दिवसानंतर, परंतु क्षमता जरी संपली तर अंतःकरणाची इच्छा, आसक्ती ती शिल्लकच राहते शेवटपर्यंत. म्हणून मृत्यू येताना सुद्धा जन्ममरणाचं बंधन पडायला कारण, नंतर वार्धक्यामध्ये कर्मबंधन व्हायला नको पाहिजे होतं. कारण काय खायचं जमत नाही, काय ऐकायला सरळ येत नाही, डोळे बघत नाहीत, मग विकार कुठनं आले? आहेत आतच ते आसक्तीतून निर्माण होतात. राग देश शब्द जो वापरला आहे तो अंतःकरणामध्ये दडून बसलेला आहे, विषयामध्ये आहे असं म्हटलेलं आहे, पण खऱ्या अर्थानं तो विषयामध्ये नाही आहे, तो असतो अंतःकरणामध्ये असतो. आणि तोच सतत काय करत असतो, या इंद्रियांना, मनाला प्रेरणा देत असतो. मन प्रेरणा देत असतं विषय आणि इंद्रियांना जोडून आणण्यासाठी. आणि म्हणून काय करावं, योग्य वेळी विषयच मनातून काढून टाकत गेलं पाहिजे. नाहीतर जिथं जिथं ते सगळं चालू असतं ते जोडून देण्याचं काम करत असतं. म्हणून मध्यंतरी एकदा, म्हणजे ते पार्लमेंटरी शब्द आहे तरी वापरतोय आपण, लावणी आहे ना, ती एक लावणी आहे की पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा. पिकलंही पान वास्तविक का, पण देठ जर हिरवा असेल ना तर जन्ममरण संपत नाही. ही लावणी आहे, पण इथं उपयोग करून घ्यावा लागतो त्याचा. हिरवा दे, उमलट पान हिरवं असू दे, देठ पिकायला पाहिजे. खरी गोष्ट ती आहे, देठ पिकला पाहिजे. पान म्हणजे शरीर टवटवीत आहे, शरीर भोगाला तयार आहे, पण ते म्हणते हे भोगायचं चुकीचं भोग आहे, तू भोगू नकोस, अशीच प्रेरणा त्याला देते. त्यामुळे पान चांगलं असलं तर, शरीर चांगलं असल्यामुळे काय बिघडणार आहे सांगा ना. आसक्तीमुळे संपायला पाहिजे. त्यातला जो रस आहे ना, रस शब्द वापरला आहे मागचा दुसऱ्या अध्यायामध्ये, तो रसच संपत नाही. रस संपत नसल्यामुळे त्रास होतो. बाकी काही माणसं नाकारतं सुद्धा, हे मला खायला चालत नाही हो, ठेवा. खायला चालत नाही म्हणतात, पण आणि म्हणतात काय हो आमच्या या दुखण्यामुळं आम्हाला चालत नाही, म्हणजे पाहिजे होतं. हा मुख्य मुद्दा काय आहे, पाहिजे होतं. नंतर आज एकादशी दिवशीचं मिसळ केलं जावं. अरे म्हणजे काय, म्हणजे एकादशी आहे आणि मला मिसळ पाहिजे होतं, पण मी ते खाऊ शकत नाही. कसं आहे बघा, एक धर्माचं बंधन आहे एकादशी, पण धर्माच्या पलीकडे जाऊन शास्त्र जे सांगतं ते आसक्तीच काढून टाकायला सांगतं. मला नकोच आहे अशी इच्छा जेव्हा तयार होते, इच्छा नाहीशी होते, तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला कर्मबंध पडत नाही. त्यामुळे रागद्वेष शब्द जो वापरला तो त्यासाठी वापरलेला आहे. आणि माऊलीने शरीराचा सांगितलेला आहे, इथं प्रकृतीच्या गुणाबद्दल काही बोलले नाहीत. ज्ञानीपुरुषाचे जे गुण आहेत, सवयी आहेत, त्याबद्दलही काही बोलले नाहीत. ते काय म्हणतात, ज्ञानीपुरुष त्यांचे ते वश करून घेतात, साधकांनी सावध राहायला पाहिजे. ज्ञानीपुरुषांना काही सांगावं लागत नाही, म्हणजे साधक म्हणजे तुम्ही आहे मी, ह्यांना खरी गोष्ट आहे. त्यांना काय, त्यांचं काय बंधन निश्चित आहेत काय, त्यांची ती करून घेतात, ते ॲडजस्ट करतात. पण आपल्याला ते होत नाही. आपण ह्यामध्ये काय होतं, धोका आहे तो वर्णन केलेला आहे. म्हणून म्हणतात काय, पुढे बघा 206 नंबरची ओवी, आपण सायासे करुणी बहुते सकळ ही समृद्धी जाते, उदो असतो या देहाते प्रतिपाळावे का, असा प्रश्न विचारावा. अर्जुना, आपण उदय असतो शब्द वापरलाय बघा. सायासे करुणी बहुत, खूप अतोनाष्ट कष्ट करून आपण सगळी साधन संपत्ती जमवलेली असते, समृद्धी जाते. समृद्धी म्हणजे जे ऐश्वर्य आहे ती सगळी संपत्ती आपण खूप कष्ट करून जमवलेली असते, साधन संपत्ती. परंतु उदो असतू या देहाते प्रतिपाळावे का, परंतु ज्याला उदय आणि अस्त आहे असा, म्हणजे ज्याला जन्म आणि मृत्यू आहे, उदय अस्त शब्दाचा अर्थ ज्याला जन्म आणि मृत्यू आहे, अशा देहाचे लालन पालन करण्यासाठीच त्या संपत्तीचा वापर करूया का करता, असं म्हणायचं आहे. प्रतिपाळावे का,
त्यालाच फक्त पोसासाठी करता, म्हणजे त्याचा दुसरा उपयोग करून घेता येतो तो का करत नाही? किंवा त्यासाठीच संपत्ती मिळवता का काय? इतकी संपत्ती लागते तरी कशाला? एवढे समृद्धी जात, एवढं ऐश्वर लागतंच कशाला? 2-2 4-4 घरं लागतातच कशाला? 2-2 माणसं असतात आणि 4-4 बेडरूम असतात घरामध्ये. हे काय आता काय केलेली अतिशयोक्ती नव्हे बरं का, खरी स्थिती आहे. घरात 2 माणसं आहेत, कोण कुठं बसले तेही माहीत नाही, ते काही कळत नाही. ती कुठल्या तरी कोपऱ्यात एखाद्या माणसाची बसलेली असतात आणि त्यांचं ते साधन चालू असतं. बरेच वेळा आता वृद्ध माणसं घरामध्ये दोघं जणच असतात आणि त्यामुळं काही नसते, ते काही लागतही नाही आणि काय, त्याचं सगळा बोजा नंतर बनलेला असतो. लुटून झाडून करायला माणसं मिळत नाही बाहेरची, इतका त्रास हा अलीकडचं वास्तव आहे. एवढं कशाबद्दल केलं? मला झोपायला एकच खोली लागते, तेवढंच 6 फूट जागा, बागेली बाजूला 3x6ची एखादी गोष्ट झाली की आमचं काम भागलं. 4 कपडे झाले की झालं. इकडं तिकडं खायला ते थोडंसं लागतं तेवढं, पण मिळवलेलं केवढं असते सांगा? भांड्यांचा ढीगच्या ढीग भरून ठेवायचा. सुना म्हणतात कशाला ढीग घालून ठेवला, तुमचं तुम्ही बघा जावा. मग पोती बांधून ठेवायची, माझं सांगायला लागले सगळे, पोती बांधायची आणि वरती ठेवायची. मग का करायचं? कुणी करायचं सांगा? मग जमिवलंच का? आता जमवल्यानंतर कळायला लागलंय, हे डोक्यावर ओझं व्हायला लागलंय. का जमवलं काही कळतच नाही. अगोदर ज्ञानेश्वरी लहानपणापासूनच वाचायला पाहिजे, त्याच्यावर एक कळणार नाही. अगोदरच समजायला पाहिजे हे शास्त्र, त्याशिवाय ह्यातून बाहेर पडणार नाही. पण पोटापुरतं मिळवतं की तेवढं समाधानी राहते ना. इथं म्हणतात सायासे करुणी बहुते, किती कष्ट घेतात. माऊलींची हरिपाठामध्ये प्रपंच करशी तू देणीसी हरिशीने बसशी कोण्यागुणे, रात्रंदिवस प्रपंच करतोस आणि रात्रंदिवस प्रपंच करून सुद्धा हरीचं भजन मात्र का करत नाहीस? हे सगळं जमवलेलं असतं. याचा हे काय केलेलं आहे, प्रकृती या ठिकाणी बलवान आहे हे सांगायचा माऊलींचा उद्देश आहे. आणि त्या प्रकृतीच्या बलवानाखाली तुम्ही येऊ नका. आणि सगळे जे वागत असतात त्यांना सुखाची साधने अतोनात कष्ट करतात आणि मिळवलेली जी संपत्ती असते ती जन्ममृत्यूच्या अधीन आहे अगोदर देह, त्यामुळे त्या संपत्तीचं करायचं काय असाही मुद्दा पडतो. आणि वास्तविक जाताना ते सोडूसं वाटत नाही. खूप असलं ना ते सोडावंसं वाटत नाही, आणि सोडावंसं वाटत नाही म्हणून परत यावं लागते. काका म्हणतात ना, मृत्यूपत्र करतात माणसं, मृत्यूपत्र करा म्हणतात परमपूज्य काका, पण मृत्यूपत्र बरोबर त्या मृत्यूप्रमाणे घडतंय का नाही बघायला परत येऊ नका. आपण केलेलं असते ना, ही माझ्या धाकट्या मुलगीला, हे थोरल्या मुलग्याला, हे धाकट्या मुलग्याला, तिघांचे 3 व्यवस्थित वाटे करून दिलेत, लिहून ठेवलेत, आणि शंका येते ही तसं करतील का? अरे काय करायचं आहे त्याच्याबद्दल? सगळी नश्वर गोष्ट आहे. तू गेलास ना, आता काय राहिलं शिल्लक? काहीच उपयोग नसतो त्याचा, फक्त चिंतन करण्यासारखा हा मुद्दा आहे. म्हणून हे इतका सगळा सांबार या देहातून, या पसाऱ्यातून काही सुचत नाही. बघा घरात कधी कधी पाहुणे येऊन गेले की घरभर भांडी पडलेली असतात, हंतुरणं त्या लहान मुलांनी किंवा काहीतरी विस्कटलेली असतात, ती मुलांची पाहुण्यांची मुलं असतात त्यांनी खेळणी वगैरे व्यवस्थित टाकलेली असतात, कशी वाटची टाकलेली असतात. आपल्याला तिथं बसवतंय काय बघा, काय एवढ्या पसारातून? तसा प्रपंचाचा पसारा आहे. हे ज्या त्यावेळी सगळं बांधून झाडून आत कपाटात घालून एकदा ठेवावं आणि गप्प त्या तत्वचिंतनाला बसावं, बाकी काही करू नये. नाहीतर मांडलेलं दिसतं ते समोरच दिसतं, आणि समोर दिसल्यामुळं मरताना तरी त्या खोलीत काहीच ठेवू नये. त्यांना सांगावं अगोदर सगळ्यांना, सगळ्या वस्तू बाहेर न्या. नाहीतर हे किती साली घेतला होता फॅन आणि हे वॉशिंग मशीन किती साली आणलं होतं ह्याचा विचार करत बसेल. कुठल्या दुकानातून आणलं, कसं आणलं, पगार व्यवस्थित नव्हता तरी हप्त्यावर आणलं, हप्ते कसे फेडले, बायकोने कपडे शिवून माझा व्यवसाय कसा, घर माझं चालवलं, सगळं आठवायला लागतं. जाताना डोळे झाकत तेच आठवत भरतो, परत येतो हे सगळं करायला. सगळ्या गोष्टीचा जर विचार आपण जर करायला लागलो तर अतोनात कष्ट तू का घेतोस असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे सुखाची साधनं जमवण्यामध्ये आपलं आयुष्य बरंचसं व्यर्थ जातं. साधने सुख जमवण्यामध्ये नाही, कारण सुखाच्या साधनामध्ये विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. एवढी सगळी साधनं जमवली म्हणजे का सुख होते काय? कितीतरी भोग एकत्र केले म्हणून आनंदाचा तो क्षण आपल्याला अनुभवता येतो का? नाही. भोग ते भोगच नश्वर आहेत, जड आहेत, ते कसे आपल्याला आनंद देतील बघू? म्हणून बरं आपल्याला वाटतं हे एवढे भोग असायलाच पाहिजे माझ्याकडे, हे असायला पाहिजे, ते असायला पाहिजे, सगळं भोगायला पाहिजे. पण भोगातून आनंद मिळत नाही, कारण आनंदाचा अनुभव हा वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागतो, तो आपल्याला कळत नाही. त्यामुळे भोगाची साधनं मिळवतो आपण. म्हणजे समजा एखादाच एक 4-5 म्हातारी माणसं एकत्र केली तर एक तरणा माणूस त्याचा तयार होईल का? किंवा 4-5 प्रेते एकत्र केली तर एक जिवंत माणूस त्याचा तयार होईल का? होत नाही.
तसं किती भोग हजार आणले तर आनंद मिळेल का? नाही मिळेल. त्याचा त्याचा काही संबंध नाही ना. मिळत नाही म्हणजे संबंध नाही. काही क्षणापुरता आपल्याला आनंद मिळत असतो. म्हणून इथं उदय असतो एक शब्द वापरलेला बघा, उदो असतो. उदो असतो म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत देहपालनामध्ये तू फुकट वेळ घालवतोस असं त्यांना म्हणायचं आहे. इथं उदय असतो या देहाते प्रतिपाळावे का. रात्रंदिवस तुझं देहाकडे लक्ष, म्हणजे देहाच्या संबंधितकडे लक्ष. देहाकडे म्हणजे काय, एवढं लक्ष नसते आपलं देहाकडे. देहा म्हणजे देहाशी संबंधित. आता मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझ्या माणसांना हे पाहिजे, माझ्या माणसांची गरज ही आहे ती मला पूर्ण करावी पाहिजे, असं सगळं देहाच्या संदर्भातच वाटायला लागतं. म्हणून माऊली म्हणतात देहाला उदय असतं आहे हेही लक्षात ठेव. दोन अर्थ काढायचे बघा त्यातून. उदय असतं म्हणजे काय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त देहासाठीच कष्ट करतोस का, प्रपंचासाठीच कष्ट करतोस का, हा एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट काय, या देहाला उदयाने अस्त आहेत हे लक्षात घे. याला उत्पत्ती आहे आणि याचा नाश आहे हे तू लक्षात घे. म्हणून उदय असतो हे लक्षात घेऊन त्याचं प्रतिपालन करणं, फारसा विचार त्याचा करू नकोस. फक्त भूक भागली आपली की झाला विषय, एवढ्यापुरता त्याचा विचार केला पाहिजे. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात बघा, सायास करशी प्रपंच दिननिशी. सायासानं म्हणजे खूप कष्टानं प्रयत्नानं तू प्रपंच करत असतोस, पण हरीशी न भजशी कोण्या गुणे. हरीला भजायला मात्र तुला वेळ काढावा लागतो. नाही आमचं ते ठरलेलं असतं, ह्या त्या ठिकाणी असं ठरवावं लागतंय. पण प्रपंचाची कामं करताना सहज करतोय बघा आपण. पडलेली भांडी उचलून ठेवणे, अमुक करणं तमुक करणं, झाडू पडलाय कुठेतरी तो उचलायचा, घाण पडली लगेच झाडून काढायचं, किती गंमतशीर व्यवस्थित करत असतो. असं परमार्थाचं करतोय का बघा, जाता येता असा परमार्थ करतोय का बघा, नाही करत. त्याला म्हणायची ठरवून तेवढी वेळ घ्यायची. आणि इथं रात्रंदिवस त्यासाठी कष्ट उपसायचे, मनापासून प्रयत्न करायचं. म्हणून वर्णन करताना टॉलस्टॉयची कथा सुद्धा आहे बघा, ती काय प्रसिद्ध आहे, सगळ्यांना ठाऊक आहे की एका राजानं सांगितलं की तुला जेवढी जमीन तू चालशील दिवसभर आणि तिथून परत यायचं माझ्याकडे राजवाड्यापर्यंत, तेवढी जमीन तुझी, तू चाल नाही तर पळ जा, पण तुला जेवढंच दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत, उदय असतो शब्द वापरला म्हणजे कथा त्याच्याशी लागू आहे बघा, की सकाळपासून रात्री संध्याकाळपर्यंत अस्त होईपर्यंत सूर्याचा तू चालायचंस, पळायचंस, कसं वाटेल तसं कर, मात्र ती जमीन तुझी सगळी. मग ह्याला आनंद झाला, खूप मी चालतो, खूप मी पळू शकतो, काय खाणं पिणं सुद्धा केलं नाही, दिवसभर पळत राहिला, दिवसभर चालत राहिला, गेला 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 आणि एवढ्या लांब गेला, अजून थोडं जाऊया, अजून थोडे वाजलेत, आत्ता किती वाजले, 3 वाजले दुपारचे, 4 वाजलेत, अजून खूप वेळ आहे, 7 साडेसहाला दिवस मावळणार आहे, तोपर्यंत अजून आपण चालू शकतो. कारण एवढी जमीन आता मिळवायची आहे की ती कुणाला, आमच्या सगळ्या पुढच्या पिढीला सुद्धा संपता कामा नये, एवढी मला ती जमीन प्राप्त करायची आहे. म्हणून चालत राहिला, तहान भुकेची व्यवस्था सुद्धा केली नाही आणि मध्येच रस्त्याला ताप लागून मरून गेला. आपली स्थिती काय आहे सांगा, अशीच आहे. ते चालणं आहे आणि आमचं प्रपंच करणं आहे. काय भूक सुद्धा विचारात करत नाहीत. आता IT क्षेत्रामध्ये मुलं काम करतात, काही बघत नाहीत कुठे जेवण आहे की नाही म्हणतात, ते आमचं चालू आहे, ते 12-13 तास ते चालू असतं. आणि त्याला म्हणतात ते त्यांच्या त्या पद्धतीनं ते बरोबर आहे म्हणायला पाहिजे, नोकऱ्या करायला लागलेत, पण किती त्यासाठी सायासाने कष्ट करतो आपण, किती कष्ट घेतो त्या प्रपंचासाठी. ते फक्त शरीर पालनासाठीच का, दुसरा विचार करायचा नाही का, म्हणजे माझं शरीर व्यवस्थित तब्येत राहावी यासाठी विश्रांती थोडी घ्यायला नको का, हा वरचा विचार व्यवहारिक बोलायला लागलोय आपण. तू पारमार्थिक राहू दे जरा बाजूला, एवढं मर कामं करायची, थोडंसं चांगलं कापड आपल्या अंगावरती असायला पाहिजे ना, काय पैसे नाही नुसते साठवायचे, कुणासाठी साठवताय हाही मुद्दा आहे ना. पायात चपला व्यवस्थित घ्यायचे नाहीत, वेळेवर औषधं व्यवस्थित घ्यायची नाहीत, का पैसे संपतात म्हणून एवढा कंजूसपणा करायचा, मग करायला लागलास काय, हे तरी विचार कर, सुखाचं काहीतरी विचार तुझ्या कर. हा विचार सगळा बाजूला पडलेला असतो. काय करायचं नुसतं समृद्धी जात, सगळे सकळही समृद्धी जात, नुसती सगळी प्रॉपर्टी कमवायची. तुकोबांचा एक अभंग आहे बघा, देव पाहावया करीओ सायास न धरी आस नाशवंताची. देव पाहायसाठी काहीतरी सायास कर ना. हे सायास जसं तू प्रपंचासाठी करतोस तसं देवाच्या प्राप्तीसाठी काहीच कष्ट घेत नाहीस का, घे ना थोडं कष्ट. नाही घेत,
कुठलं कष्ट घेतलं सांगा बघू, कुठला घाम गाळला सकाळपासून देवाच्या प्राप्तीसाठी, काय काळजी लागली आहे मला देव प्राप्त होईना म्हणून, कधी चिंता लागली आहे मला देवच प्राप्त का होत नाही, श्रीगुरु माझ्यावर का कृपा करत नाही, माझ्या कृपा व्हायलाच पाहिजे, मी काय करू श्रीगुरु सांगा की माझ्यावर तुमची कृपा व्हायला पाहिजे. हे भगवंता रामा मला सांग तू येऊन काहीतरी की एकदा माझ्यावर कृपा व्हायसाठी मी काय करायला पाहिजे, एकदा तरी सांगा मला. असं कोण करते का बघा. सगळीजण म्हणतील अहो माझ्या पोराला ॲडमिशन पाहिजे, कुठं ओळखी आहे ते सांगा, मी त्याला जाऊन भेटतो, ह्याला जाऊन भेटतो, सगळं करतोय बघा. नोकरी शोधायची आहे, नोकरी शोधायला धाव पळेल, मुलांसाठी धाव करेल, सगळं करतो. तिथं कसं सायास चालू असतात, पण इकडं देवाच्या प्राप्तीसाठी काहीही करत नाही. मग समतोल ठेवूया आपण. कोणता? पोटापुरतं कमवायला पाहिजे, उदरनिर्वाह चालायला पाहिजे म्हणून कष्ट करायचे, आणि उरलेला जो वेळ आहे तो उरलेला सगळा वेळ ह्या चिंतनासाठी देता आला पाहिजे आपल्याला. कारण हे सगळं आपण सोडून जाणार आहे, आणि सोडून जाणार असल्यामुळं त्याचा विचार फारसा करू नये असं माऊली सांगतात 206 नंबरच्या ओवीमध्ये. 207 नंबरची ओवी आहे बघा. सर्वस्वे सिनुनी येते. सगळं त्याच्यावरतीच माऊली बोललेत बरं का, देहावरतीच बोललेत बघा 209 ओवीपर्यंत. तेव्हा सगळा श्लोक जो आहे देहाच्या संदर्भातच बोललेत. श्लोक तरी काय आहे बघा, सदृश्य चेष्टते स्वस्त्या प्रकृते ज्ञानवानपी, त्यांच्याबद्दल सांगायचं चालू केलंय. जे ज्ञानी पुरुष असतात ते प्रकृतीप्रमाणे वागतात एवढंच सांगितलंय. पण हे माऊलीने जे ते भाषांतर केलंय आपल्यासाठी फार उपयोगाचं आहे. श्लोकाचा फारसा उपयोग कदाचित आपल्या चिंतनाला जगण्यासाठी कमी आहे, पण ह्या ओव्यांचा वापर मात्र जगण्यासाठी खूप आहे. म्हणून म्हणतात काय बघा, सर्वस्वे शिनोनी येते अर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडूनी देहाते पोखावे काही. परत आहे बघा, या जगात स्वधर्माचे आचरण करायचं सोडून स्वधर्म सांडूनी देहाते पोखावे म्हणजे पोषण त्याचं करावं. या जगात स्वधर्माचं आचरण करायचं सोडून कोणीही काया वाचा मनाने झिजून संपादन केलेल्या सर्व साधन संपत्ती खर्च करून या देहाला पोसावे का. जरा उलटा सुलटा अर्थ आहे, आपण सरळ करून घेऊया बघा. सर्वस्वे सिनून येते, खूप कष्ट करून अर्जवावी संपत्ती जाते, सगळं ऐश्वर समृद्धी कमवायची. ते कशी करायची खरं, तेने स्वधर्म सांडून देहाते, देहाबद्दलचा आणि सगळ्या जगाबद्दलचा स्वधर्म सगळा टाकायचा. काय धर्म पाळायचा नाही, नीती पाळायची नाही, कसं वाटेल तसं, आणि कष्ट करून संपत्ती कमवायची. कशासाठी? पोखावे देहाते पोखावे काही, देहाच्या पोषणासाठीच फक्त एवढी करायची. करा पण स्वधर्म सांडून. व्रतवैकल्य सांडायचं, देवधर्म नाही, तीर्थयात्रा नाही, कधी कुठल्या ग्रंथाचं वाचन नाही, कधी घरात स्तोत्र वाचायचे नाही, नुसतं पोटाचंच बघतोस, उद्योग करतोस, बाकी काहीच करत नाही. एकदम सामान्यातले सामान्य पामर आहेत ना, त्यांच्यासाठी वापरलेली ओवी आहे. साधक या दशेतून गेलेला असतो बरं काय, बऱ्यापैकी साधक काय करत असतो, तर या संपत्तीबद्दलची नाशवंतपणा त्याला जाणवलेला असतो, त्यामुळे एवढा तो लक्ष देत नाही. पण इथं जे पामर किंवा विषयी जे आहेत दोन वर्ग, जिज्ञासू आणि ज्ञानी हा पुढचे वर्ग आहे. पण पामर आणि विषयी हे जे दोन वर्ग आहेत ना, या दोन वर्गासाठी या खास ओव्या आहेत. विषयामध्ये गुंतून गेलेले असतात, पामर अवस्थाच भोगत असतात, त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे 207 नंबरच्या ओवीमध्ये की देहाचे पोषण करण्यासाठी इतकं कष्ट घ्यायचं, आणि ती धनसंपत्ती प्राप्त भोगासाठीच फक्त वापरायची का काय. त्यामुळे विचार जर केला तर शास्त्रानं 3 प्रकारच्या संपत्ती मांडलेल्या आहेत, म्हणजे वर्णन केलेलं आहे. 3 प्रकारच्या संपत्ती असतात. एक म्हणजे धन, दुसरं पुण्य, आणि तिसरं ज्ञान. 3 संपत्ती आहेत. जर आपण चांगदेव 65मध्ये एक फार सुंदर ओवी माऊलीने टाकलेली आहे बघा. सांगया पुढत पुढती घरी आली या ज्ञान संपत्ती, वेद्य कवी अतिथी पदी बैसे. चांगदेव 65मध्ये ओवी आहे बघा. जर घरामध्ये ज्ञान संपत्ती जर तुझ्या आली तर तुझं जाणणं वैद्य म्हणजे ज्ञेय जो आहे, ज्यानं ती ज्याला जाणायचं आहे ते, आणि वेदकत्वी म्हणजे जाणण्याची जी क्रिया आहे, त्या दोन्ही क्रिया तुझ्या बंद होतील आणि तू त्या शाश्वत पदाचा मालक होशील, शाश्वत पदावर जाऊन बसील. केव्हा? घरी आली या ज्ञान संपत्ती. ज्ञान नावाची संपत्ती जर तुझ्याकडे प्राप्त झाली तर, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ संपत्ती ज्ञान आहे. आणि 2 उरलेल्या संपत्ती धन आणि पुण्य जे आहेत त्या संपणाऱ्या आहेत, नाशवंत आहेत. पुण्याला पण नाश आहे आणि धनाला पण नाश आहे.
मी या सगळ्या गोष्टीचा जर विचार आपण करायला लागलो तर धन कितीही प्राप्त करायचं केलं तरी त्यामध्ये जीवनाला सार्थकता प्राप्त होत नाही, आपण कृतार्थ होत नाही. कितीही मिळवायचं, समृद्धी प्राप्त करावं, कितीही ऐश्वर्य मिळवावं, पण सार्थकता मिळवत नाही. फक्त ज्ञान संपत्ती जी असते तीच फक्त शाश्वत संपत्ती असते, तिला नाश नाही आहे, कारण ती टिकून राहते. ज्ञान संपत्ती सर्वात श्रेष्ठ आहे. त्याचं कारण सांगितलेलं आहे बघा शास्त्रानं, की या त्याचा आपल्याकडे कोणतरी संपत्ती ज्ञानाची आली तर त्याचा द्वेष कोण करत नाही, कारण ती संपत्ती बाहेर दिसत नाही. गंमत आहे बघा. कोण आपला द्वेष करतंय? एखाद्या व्यक्तीची आपण पुढे बुद्धीनं कशानं संपत्तीनं जर पुढे द्यायला लागलो तर ते खालचा माणूस द्वेष करायला चालू करतो बघा. हा एवढा मोठा कसा काय व्हायला लागला, श्रीमंत व्हायला लागला किंवा बुद्धिमान व्हायला लागला, द्वेष करतो. पण ज्ञानाची संपत्ती जर जवळ असेल तर त्याला द्वेष करायचा जागा कुठं असते सांगा? कशाला द्वेष करेल माझा कोण? की तुम्ही खूपच ज्ञानेश्वरी अभ्यास करतात, तो खूपच दासबोधचा अभ्यास करतात म्हणून मला भगवान झाले असं कोण म्हणत नाही. करा ना, करत तर ती करा, करू देत तिकडे म्हणतात. पण खूपच काहीतरी संपत्ती मिळवायला आहे, यानं प्लॉट फ्लॅट कितीतरी घेतले, द्वेष करायला चालू करतात बघा. दोन्ही संपत्तीतला फरक आहे बघा. ही जी जड संपत्ती आहे ना, त्या जड संपत्तीमध्ये द्वेष होतो, पण ज्ञान संपत्तीमध्ये द्वेष होत नाही. दुसरा एक महत्वाचा गोष्ट बघा, ज्ञान संपत्तीमध्ये वाटेकरी कोण नसतात, वाटा घालायला कोणच येत नाही. मला द्यावं थोडं, कोण म्हणते आजी मला तुझं ते दे, तू आता आत्मज्ञान प्राप्त केलंस ना त्यातनं मला थोडं दे, असं काय म्हणायला नातू येईल? त्याला कशाला पाहिजे? ते म्हणेल आजीच्या गळ्यात चित्ता काय असलं तर ते मला वाटायला मिळायला पाहिजे, ते माझ्या मनावर कर. आजीचे 2 फ्लॅट आहेत, तो कसं माझ्या नावावर येईल असं नातू बघत राहणार. काय तो ज्ञान संपत्ती मागेल आजीकडली आजोबाकडली? नाही मागत. ह्याला वाटेकरीच कोण नसतात. बरं आहे, आरामात ज्ञान संपत्ती आपल्याला व्यवस्थित करता येते. ही लुटता येत नाही, चोरांना लुटता येत नाही ज्ञान संपत्ती. कोणीही म्हणला याच्या घरावर धाडी घालतो, तुको म्हणायचे या, म्हणजे माझं घर आम्ही तो सदैव सुडके आणि कुत्रे आमची घरं राखे म्हणायची. ते घर कोण राखतंय? कुत्री. आणि चोर यायला घाबरतोय आमच्या घरात का? त्यांना काही मिळणारच नाही ना, कशाला चोर येईल सांगा बघू? काहीच मिळत नाही. म्हणजे तुलसीदासांचे सुद्धा उदाहरण देतात. तुलसीदास सुद्धा ते त्यांच्या घरामध्ये एक मडकं पाण्याचं, खायचं, वाटी ताटवटी आणि पुस्तकं आणि पेन्सिल, काय लिहिण्याचे जे कागद पेन आहेत तेवढे पडलेले असायचे. आणि त्यांचं घर मात्र राखण करायचे. 2 वीर उभा राहिलेले असायचे. चोरं आले आणि चोरांना दिसलेत ते, एकीकडे दुसरा असा निळसर कलरचा एक सुकुमार राजकुमार, दुसऱ्या बाजूला दुसरा एक राजकुमार, असे 2 जण त्याचे घर राखत होते. आता 2 जण त्या राखत होते हा नंतरचा मुद्दा, पण राखत होते चोरांना दिसलं, त्यामुळे त्याच्या घरातच कोण जात नव्हतं. आणि शेवटी ते सकाळपर्यंत वाट बघितली आणि शरण आले तुळशीदासाला आणि म्हणले आम्हाला तुमच्या घरात चोरी करता आली नाही का? तर तुमच्या दारावरती बाहेर पहारा देणारे 2 राजकुमार आहेत. आता ते कोण राजकुमार होते तुलसीदासांना ठाऊक झाले. त्यांच्या पद्धतीने त्यांनी विचार केला, पण ते म्हणले देवाला एवढं कष्ट माझ्यासाठी पडलं, कशासाठी? हे 4 ग्रंथ, माझं एक अंगावलं दडवून एवढं कापड एवढं राखायसाठी, आणि माझं थोडंसं पीठ आहे, मीठ आहे थोडंसं, हे रक्षण करायला प्रभू रामचंद्रांना यायला लागलं माझ्या दाराकडे. नकोच म्हणले हे टाकून देऊया बाहेर, त्याला कशाला त्रास द्यायचा एवढं राखण करायसाठी? म्हणजे ही धनसंपत्ती काही कामाची नाही, ऐहिकातली कुठल्याही प्रकारची, त्यातमध्ये कुणाला लुटता येत नाही. हे सगळं जरी झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट या धनसंपत्तीची आहे, ते बरोबर येते. आपल्या कुठल्याही ऐहिक संपत्तीतला एक तुकडा सुद्धा आपल्या बरोबर येत नाही, परंतु ज्ञान प्राप्त केलं तर ते ज्ञान बरोबर येतं. किती वर्षे नाम घेतलं, तीर्थयात्रा केल्या, अमुक केलं, सगळं आपल्या बरोबर संस्कार रूपानं येत असतं. कदाचित धरूया आपण आम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागला तरी तो असा सामान्य नसणार आहे, तर तो एखाद्या नामधारकाच्या घरामध्ये असेल, तत्वचिंतन करणाऱ्या आत्मज्ञानी पुरुषाच्या पोटी आपण जन्माला येऊ, की जिथं माझं हे राहिलेलं ज्ञान, अपूर्ण राहिलेली जी साधना आहे ती पूर्ण करता येईल. किती सुंदर आहे बघा हे. म्हणून काय प्राप्त करावं? की जे माझ्यापासून कोणी हिरावून घेणार नाही आणि जे माझ्या बरोबर येईल त्याच्यासाठीच मी प्रयत्न केला पाहिजे. हे काय करायचं? शीन घ्यायचा. या संपत्तीसाठी माऊली म्हणतात, शिनोनी पूत येते अर्जेवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडून देहाते पोखावे काय? हेच करत बसूया काय? ही संपत्ती मिळवत बसायला काय उपयोग आहे? की जी संपत्ती माझ्या बरोबर येणार नाही. धन मिळवलं काय उपयोग आहे? धनाला 3च गत्या शास्त्रानं सांगितलेलं आहे. एक तर भोगायला पाहिजे, दुसरं दान द्यायला पाहिजे, नाहीतर सोडून जायला पाहिजे. 3च त्याला वाट्याला बघा. मग जे भोग भोगतात ना, त्यातला भोग एक आहे, दान एक आहे. दान ही धनाची श्रेष्ठ गती मानली जाते. मध्यम गती
भोग ही धनाची मध्यम गती मानली जाते आणि शेवटची गती आहे सोडून जाणं, ही कनिष्ठ गती. का? इलाज नाही म्हणून सोडून जाते बरं काय. भोगायला वेळच मिळालेला नाही, शेवटच्या टप्प्यात मिळालेलं असतं आणि भोगायचं राहूनच जातं, सोडूनच जायला लागते, सोडायलाच लागते. मग ते भोगलेलं बरं ना, भोगणं हे मध्यम आहे. पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे, आपल्याकडे खूप असेल तर इतरांना देणं, दान करणं, ही श्रेष्ठ दर्जाची धनाची गती आहे. बरं तिन्ही गतीचा मला का उपयोग आहे सांगा बघू. माझ्या पुरुषार्थ पूर्ण शेवटचा व्हायसाठी, मोक्ष मिळण्यासाठी तिन्ही गती मला उपयोगाच्या नाहीत. दान दिलं तरी मला मोक्ष मिळणार नाही, ती संपलं मी भोग घेतला तरी मोक्ष नाही, आणि सोडून गेलो तरी मोक्ष नाही. मग त्याच्यापेक्षा काय करावं, कुठली संपत्ती प्राप्त करावी, तर ही संपत्ती जी मला बरोबर घेऊन जाता येईल. जिंदगी में बहुत कुछ कमाया, कमाए हीरे मोती, लेकिन क्या करे यार, कपन को जेब नहीं होती. काय बोलतोय बघा तो. कपनाला किस्सा असता तर बरं झालं असतं, पण असतोय काय किस्सा, काय नाही. काय काय सगळ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत असतो, सगळं सांगत असतो, कपड्याचे ब्रँड माझे सांगत असतो, पण शेवटचा एकच कपडा असतो, त्याला ब्रँड नाही. ब्रँड नसलेला कपडा लोक अंगावर घालतात आपल्या, आणि तोच घालून किती मोठा असू दे. म्हणजे आता अलीकडे असलेले श्रेष्ठ दर्जातले जगातले मोठे मोठे उद्योगपती आहेत, ज्यांची संपत्ती आता गणली जाते, त्यांनाही अंगावर काय असणार आहे, तेच काय त्यांना कोट घालून झोपून नेणार आहेत. तुझा चांगला कोट होता लग्नातला घालतो, किंवा लग्नातला तुझा शालू होता तो तिला नेसवतो, नाही. जे ठरलेला ब्रँड आहे तोच सगळ्यांना. किती समानता आहे बघा पृथ्वी तलावरती, सगळ्या बाबतीत समानता आहे. मृत्यू समानता दाखवतो, आणि त्यामुळं मृत्यूनं म्हणे कोण राजा, मृत्यूनं म्हणे रंक. आपण दासबोधामधल्या ओव्या वाचतोय बघा, मृत्यू कोणाला म्हणत नाही राजा आहे, ज्याला जरा शिस्तीत घेऊन जाऊया, काही नाही. त्याला बी तसंच करकुचून बांधतात सुतळीनं, जसं एखाद्या सामान्य भिकाऱ्याला बांधतात, त्यालाही तसंच बांधतात, त्यालाही तसंच मडकत, त्याला तसंच दहन देतात, सगळं क्रिया तशाच असतात. मग जर हे असे असेल तर त्याच्यातली माझ्यात भेद बघत बसलो आतापर्यंत, काय उपयोगाचा भेद आहे सांगा बघू. ही संपत्ती जर इथं सगळी सोडून जायची असेल तर मग ही मागायची तरी कशाला. आपण बृहदारण्यक उपनिषदामधला मैत्रियेचा आणि ज्ञानवैक यांचा यज्ञवाक्यांचा संवाद जर बघितला ना, तो संवाद किती गमतीशीर आहे. दोघा नवरा बायकोतला संबंध आहे, संवाद आहे तो. आणि तो संवाद बोलताना सुद्धा मैत्री सुद्धा साधी बाई नव्हती बरं काय. तर तिनं मागताना सुद्धा मागितलं, तुम्ही हे सगळं आम्हाला दोघींनी वाटून द्यायला लागलाय. कात्यायनी आणि मैत्री त्या दोघी जणी, दोघी बायका आहेत कुणाच्या, त्या याज्ञवल्क्य ऋषींच्या. आणखीन एक गंमतशीर मुद्दा, कधी कधी अधूनमधून मी बोलतो, दोघी होत्या तरी सुद्धा आत्मज्ञान प्राप्त झाल्या, की त्यातलं महत्वाचं आहे. दोन बायका असून सुद्धा आत्मज्ञान, म्हणजे संसारात राहून सगळा संसार करून त्याने आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे. आपल्यासाठी काय एवढं कठीण गोष्ट नाही, हे सांगायचा आणि मुद्दा त्यामध्ये. तर त्या मैत्रीनं काय मागितलं, हे तुम्ही जे काय द्यायला लागलाय आम्हाला देऊन तुम्ही कुठं निघालाय, तर मला नको आहे, माझी आसक्ती सगळी संपलेली आहे, मला त्याचा उपयोगाचं नाही. भोगायचे त्यावेळी भोगले, आता तुम्हाला देऊन मी माझ्या कार्याला, म्हणजे आत्मज्ञानाचे चिंतन, माझं जे चिंतन आहे त्याच्या चिंतनामध्ये आता घडून जाणार आहे. मग त्याने प्रश्न विचारला, हे घेऊन तुम्हाला जे प्राप्त झालं ते आम्हालाही होणार आहे काय संपत्तीमुळं? अजिबात होणार नाही म्हणून ते सांगतात, अजिबात होणार नाही. या धनसंपत्तीनं तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. मग ज्या धनसंपत्तीनं मला आत्मज्ञान मिळणार नाही, म्हणजे मी अमृत होणार नाही शब्द वापरलाय त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये. मला अमृत होईल काय मी, तर नाही होणार म्हणले. ह्यानं कसं अमृत प्राप्त होईल, म्हणजे तुला अमर कसं होशील, नाही होणार. त्याला आत्मज्ञानानंच अमर होता येतं. ते आत्मज्ञान मी प्राप्त केलेलं आहे किंवा करायसाठी निघालोय. मैत्री म्हणले, मला सुद्धा नको आहे. ज्यानं ज्ञान प्राप्त होणार नाही ते मला कशाला देत आहे, द्या. त्या कात्यायनी ती बाई ती तिच्या ह्यांच्या संवादात सुद्धा सामील नव्हती. दुसरी बायको आहे ना याज्ञवल्क्यांची, ती ऐकत पण नव्हती यांचं बोलणं काय चाललंय. किती उच्च दर्जाचा संवाद नवरा बायकोतला आहे हे बघण्यासारखं आहे. आपले संवाद सुद्धा बघण्यासारखे आहेत. नवरा बायकोतले काहीतरी भांडणं चालू असतं, काहीतरी चालू असतं. तू कशाला म्हणायचं सुनेला तसं, ती बोलली, ती दुखावली बघ, आता ती म्हणती इकडे येणारच नाही. हे चाललेले असतात आमचे संवाद. आहे घरातले हप्ते कसे भरायचे कर्जाचे, हे कसं चालू आहे, ते कसं चालू आहे, हे आमचे संवाद. तत्वचिंतनाचे संवाद कुठं नवरा बायकोत असतील ते घरधन्य म्हणायला पाहिजे. एखादा नवरा आणि बायको बोलायला त्याच्यावर ती ओवी अभ्यासलीच काय, किती गंमतशीर ओवी आहे त्या ज्ञानेश्वरीमधली. ते दासबोधातलं चिंतन बघितलंच काय, त्यामधलं ते जे सांगितलेलं आहे, गुरुवंदन जे सांगितलेलं आहे बघितलंच. मी सकाळी वाचलं, मी पण वाचले. तुम्हाला काय म्हणायचं आहे, मला काय म्हणायचं आहे, असं चिंतन नवरा बायको जर झालं ते घर नव्हे वैकुंठ म्हणायला पाहिजे. वैकुंठ, की ज्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये असा संवाद चालू असतो, असायला पाहिजे.
पण तसा होत नाही बऱ्याच वेळा. प्रकृती गुणाप्रमाणे सगळी वागत असतात. कुणाचे एकाचं तोंड एकाकडं, एकाचं तोंड एकाकडं, आणि म्हणे एका घरात राहतात. घरात एका राहतात पण तोंड मात्र दोन्हीकडे असतात. वेगवेगळ्या खोलीमध्ये ज्याचं त्याचा प्रपंच चालू असो तिकडं. एन अहम न अमृत श्याम किम अहम तेन कुर्याम. ज्यानं अमृत होणार नाही ते घेऊन मी काय करू. मैत्रिणी म्हटली. मैत्री काय बोलते बघा, ज्यानं मला अमृत होता येणार नाही ते घेऊन काय करू. कठोपनिषदामधला नचिकेता यमराज देवतेचा संवाद बघितला तर सुद्धा नचिकेत एवढा छोटासा बाळ म्हटला, हे सगळं मला नको आहे, मला रहस्य जाणून घ्यायचं आहे मृत्यूचं, मला आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे. तुला हजारो पशु देतो, गायी देतो, धनसंपत्ती देतो, हजारो वर्षाचं आयुष्य देतो, नको मला. हजारोच देणार नाही, नंतर मरणारच आहे ना, मग मला नको आहे. पशुही गाई धनसंपत्ती संपणार आहे ना, मला नको. मग मला काय पाहिजे, जे संपणारच नाही, जे एकदा जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं तेच मला द्या, असं नचिकेतानं मागणी केली. आपणही श्रीगुरूंच्याकडं, भगवंताकडं रोज मागणी करावी, मला असंच द्या की ज्यामुळं माझं समाधान कधीच भंगणार नाही आणि काही प्राप्त करायची इच्छाच माझ्यात राहणार नाही. अशी मागणी आता आपण सद्गुरूंच्याकडे आपण करायला पाहिजे. तर एवढी शरीरसर सगळी संपत्ती फक्त देहाच्या पोषणासाठी वापरायची काय, असं माऊलींनी प्रश्न विचारलाय. आणि 207 नंबरच्या ओळीमध्ये तसंच बोलावलं. पुढे अनेक 2 ओव्या वापरलेल्या आहेत, पण वेळेअभावी आपण घेऊ शकत नाही, वेळ संपलेली आहे. नंतरच्या चिंतनामध्ये आपण बघूया. आजच्या आपण फक्त 206 आणि 207 नंबरच्या ओवीचं चिंतन बघितलं. खूप चिंतन आहे आणि गरजेचं पण आहे. याचं चिंतन नाही केलं ना आपण भरकाटू शकतो, म्हणून करायचं चिंतन त्याचं. नाहीतर हे सगळ्यांच्या वाट्याला आहे सगळं. शरीर आले ना मग हे वाचायच लागते. शरीर नसेल ना किंवा पशु नसाल ना, वाचायची, पशु असाल तर आपल्याला वाचायची काही गरज नाही. कारण पशु ही भोगवेणी आहे फक्त, दुसरं काही नाही. त्यांनी आलेले आहेत ना, त्यांनी जरी निषिद्ध कर्म केली तरी सगळी माप आहेत त्यांना, त्यांच्या नावावर पाप पडत नाही आता. कारण सगळ्या पापाचा गट्टा ती संपवायसाठी आलेली आहे. त्यांचा आता उद्धार होणार आहे, आपलं नाही तसं. आपण जर सरळ वागलो तरच उद्धार होणार आहे, चुकीचं वागलो ना तर उद्धार होणार नाही. त्यांना पाप पुण्य नाहीत, आम्हाला पाप पुण्य आहेत. म्हणून एखाद्या वाघानं हरणाला मारलं त्याला पाप नाही, पण शिकाऱ्यानं हरणाचं शिकार केली पाप आहे त्याला. हा मुद्दा लक्षात ठेवावा लागतोय. म्हणून मनुष्यासाठी शास्त्र आहे. मग शास्त्र हे आहे तर अभ्यासाला पाहिजे, त्याचं चिंतन व्हायला पाहिजे आणि रोजच्या चिंतनामध्ये आपण वागताना बोलताना ते वापरता आलं पाहिजे. आणि ज्यावेळी असं होईल ना, खूप आनंदाचे क्षण आपल्या वाट्याला येतात. माऊलींनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.